नमस्कार. वास्तूमध्ये मी परी तेलंग आपलं स्वागत करते. घर खरेदी करताना लेआउट प्लॅन बघितला जातो, पण हा प्लॅन बघताना देखील वास्तुशास्त्राची योग्य ती सांगड घातली गेली आहे की नाही हे देखील पाहावं लागतं. याच संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्या सोबत आहेत वास्तुतज्ञ स्मृती पांचाळ. नमस्कार. नमस्कार. वास्तूमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. घराचा लेआउट हा नेमका कसा असावा, म्हणजे कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? घर खरेदी करताना नेहमी आपल्याला काळजी घेतली गेली पाहिजे. मुळामध्ये ज्या व्यक्ती रिसेलच्या फ्लॅट्स खरेदी करत असतील किंवा विकत घेत असतील, मुळामध्ये समोरची व्यक्ती ते घर कशासाठी विकते आहे याची माहिती काढून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. कारण वस्तू आणि वास्तू यांचं रिसायकलिंग जे असतं हे आपल्याला नेहमी होताना दिसतं. जर तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या असतील ह्या अगदी अर्थहीन झालेल्या असतील, त्यांचे अगदी डाऊनफॉल चाललेले असतील आणि अगदी कारण विवश, म्हणजे हे घर तर सोडवत नाही आहे पण आपल्याकडे पैसा नाही आणि त्याच्यातनं पैसा मिळणार आहे म्हणून ते विकून जात असतील, तर सहसा असं घर जे आहे हे खरेदी करू नये. म्हणजे कर्जबाजारी झालेल्या व्यक्ती ज्या असतील यांच्याकडून सहसा घर खरेदी करू नये. त्याचबरोबर त्या वास्तूमध्ये जर 6 महिन्याच्या आत जर एखाद्या व्यवस्थित तरुण असणाऱ्या किंवा अर्धवट वयाच्या ज्या व्यक्ती आहेत यांचा जर मृत्यू झालेला असेल, ज्याला आपण अपमृत्यू म्हणू शकतो, तर अशा वास्तूही त्या 6 महिन्याच्या आत खरेदी करू नयेत. कारण ह्या वास्तू ज्या असतात ह्या त्रासदायक आणि विघातक होण्याची शक्यता असते. योग्य त्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर काही व्यक्ती जे असतात हे अगदी प्लीन टाकलेली असते आणि त्यांना लेआउट प्लॅन दाखवला जातो बिल्डरकडून. आणि त्यावेळेला आपल्याला घर कुठलं खरेदी करावं किंवा त्याच्यातलं कुठलं सिलेक्ट करावं, कारण ते प्रवेशद्वाराची दिशा जी असते ही या लेआउट प्लॅनवरनंच आपल्याला मिळणार असते. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही योग्य मार्गदर्शक जो असेल किंवा कन्सल्टंट असेल त्याला त्या प्लीनच्या जागी किंवा त्या जागेवरती घेऊन जा. कारण आराखड्यावरती आणि नकाशावरती ज्या दिशा दिलेल्या असतात त्या कदाचित काही वेळेला चुकण्याची शक्यता असते. कारण आपण जेव्हा जागेवरती होका यंत्र ठेवतो ना, तेव्हा होका यंत्राला केसाच्या लाईन एवढ्या लहान लहान आपल्याला रेषा दिसतात. बरोबर. तर त्या एखाद्या केसा एवढ्या अंतराने दिशा बदलण्याची शक्यता असते. म्हणजे ईस्ट 1 म्हणजे पूर्व 1, पूर्व 2, पूर्व 3, मग केसाच्या एवढ्या अंतराने ती ईशान्य होऊ शकते किंवा आग्नेय होऊ शकते. बरोबर. आणि ज्या व्यक्तीला ज्या फेवरेबल प्रवेशद्वार असतात त्याच दिशांची घरं घेतली तर ते फेवरेबल होऊ शकतं. त्याचबरोबर आपलं घर सर्वसाधारणपणे फ्लॅट सिस्टीममध्ये काय होतं की अगदी समोरासमोर किंवा 2 घरांमध्ये कमी अंतर असतात. तर सहसा कमीत कमी 8 ते 10 फूटमध्ये जर 2 घरांमध्ये अंतर असेल तर असं घर सिलेक्ट करावं. किंवा एखाद्या प्रवेशद्वारासमोर जर डायरेक्ट लिफ्ट किंवा जिना येत असेल तर असा फ्लॅट शक्यतो टाळावा. आता याच्या मागे कारण काय? कारण लिफ्ट आणि जिने कसे घातक ठरू शकतात. एखादा सौम्य हवेचा जर झोका आला तर आपल्याला अतिशय प्लेझेंट वाटतं, उत्साहित वाटतं. कारण हवा जी असते ही आपल्याला उल्हासित करते. मात्र हवेमध्ये इतकी ताकद आहे की एखादं सायक्लॉन आलं, एखादं तुफान आलं, वादळ आलं तर तीच हवा जी आहे ही जर उग्र स्वरूप धारण करते, ती पूर्णपणे बिल्डिंग ज्या आहेत किंवा झाडं जी आहेत तीही पाडून टाकू शकते. अगदी. तर हवेमध्ये अतिशय ताकद असते. त्यामुळे हवा जी आहे ही लिफ्टवरनं जेव्हा व्यक्ती बाहेर येतात तेव्हा लिफ्टवरनं सर्रास प्रत्येक व्यक्ती ज्या आहे त्या बाहेर खालीवर करत असतात. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट एनर्जी ज्या असतात ह्या तुमच्या प्रवेशद्वारातून घरामध्ये येत असतात. त्याबरोबर सदोदित लिफ्टचा जो करकर आणि जो आवाज होत असतो त्यानेही एक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ज्या असतात ह्या प्रवेशद्वारामधून तुमच्या घरी येत असतात. त्यामुळे शक्यतो लिफ्ट समोर किंवा पुन्हा जिना जो आहे जिन्यामधनं पण लोकांची वर्दळ असते. जिन्ना पण फोर्सफुल एनर्जी ज्या असतात ह्या एमिट करत असतो, जोरकस एनर्जी. त्याच्यामुळे सहसा जिना आणि लिफ्ट जे असेल तर याच्या समोरचं घर जे आहे हे घेण्याचं टाळलं तर हे चांगलं असू शकतं. साईडला जर तुमच्या जिना असेल किंवा लिफ्ट असेल ते चांगलं असू शकतं. लेआउट प्लॅनवरती जेव्हा आपल्याला घराचं सिलेक्शन करायचं असतं तेव्हा लेआउट प्लॅनवरनं आपल्याला आपल्या वास्तूचा किंवा घराचा आकार कसा असणार आहे हे दृष्टीपथात येतं. सर्वसाधारणपणे चौरस आणि आयताकृतीचा लेआउट प्लॅन असेल तर हा अतिशय योग्य असतो, पण मुंबईसारख्या शहरामध्ये तो अतिशय दुर्मिळही असतो. तर त्यामुळे जे कट जेव्हा मिनिमम एखाद्या वास्तूला जे कट असतील अशी वास्तू सिलेक्ट करावी तुम्ही. त्याचबरोबर आयताकृती म्हणजे 1:2 ह्या प्रमाणामध्ये आयत असतो. काही वेळेला फ्लॅट असे असतात की ते अतिशय लांब असतात.
म्हणजे रुंदीपेक्षा त्याची लांबी जी असते ही जास्त असते. एकाच 3 या भागामध्ये जर घर गेलं तर अशा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्ती ज्या असतात यांच्यामध्ये मतभेद कायम होतात. म्हणजे एकोपा जो हा प्रकार असतो हा कमी होतो. त्यामुळे अशा जर आपल्याला फ्लॅट मिळत असतील तर हे टाळावेत, किंवा आपल्याला घ्यायचे असतील तर कन्सल्टंट जो असतो त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून ते व्यवस्थित करून घेणं ही तितकं आवश्यक असतं. बरोबर. काही वेळेला काही घरांच्या आजूबाजूला स्मशान असू शकतात, देवळं असू शकतात, चर्चेस असू शकतात. तर शक्यतो त्या जवळची अगदी जवळ येत असतील तर अशा वास्तू टाळाव्यात, किंवा दुसरीकडे जर तुम्हाला जागा मिळत असेल तर ती घ्यावीत. आता स्मशान माणूस समजू शकतो की निगेटिव्ह एनर्जी देतात, पण चर्चेस आणि मंदिर पण निगेटिव्ह एनर्जीज देतात. अरे वा. त्यामुळे अशा ठिकाणच्याही वास्तू घेण्याचं टाळलं तर मला वाटतं ते आपल्या दृष्टीने चांगलं ठरू शकेल. इथे येऊन आपल्याला स्मृतीताईंनी अगदी सुंदर मार्गदर्शन केलं, छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.